Good morning, friends. Today we are going to see the feelings of orbital in atoms from the chapter Structure of Atom. The feeling of electrons into the orbital of different atom takes place according to the Abouts principle, which is based on the Pauli's exclusive principle and Hertz's rule of maximum multiplicity and the relative energy of the orbitals. So feeling of electron, if I have the 10 electrons, then how these 10 electrons are distributed in an atom is decided by the three what is mean by the three rules, that is the Abouts principle. Then this Abouts principle is based on the Pauli's exclusive principle and Hertz's rule of maximum multiplicity and the relative energy of the orbitals. Then first of all we see about the what is mean by the Abouts principle. The word abouts in a German means the building up. Above means a building up. The building of the orbital mean the what we mean filling of the orbitals with electron. And the what is the Abouts principle says that in the ground state, okay, in the ground state of the atom, the orbitals are filled in the order of their increasing energy. आता आपल्याला माहिती आहे ग्राउंड स्टेटमध्ये ॲटमची किंवा ऑर्बिटलची एनर्जी कशी असते, लोवेस्ट असते. फिलिंग ऑर्डर आपण कसं ठेवणार आहेत, पहिला इलेक्ट्रॉन आपला कुठं जाईल, विथ अ लोअर एनर्जी, देन सेकंड त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला, थर्ड त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला. ओके, सो remember that Abouts principle. What is the statement for the Abouts principle? In the ground state of the atom, the orbitals are filled in a order of their increasing energy. त्यांची कशी आहे एनर्जी, increasing energy. In other words, electron first occupies the lowest energy orbital available to them and enter into the higher energy orbital only after lower energy orbitals are filled. याचा अर्थ काय आहे की पहिल्यांदा लोअर एनर्जीला काय जाणार आहेत, ऑर्बिटल जाणार आहेत, आणि नंतर काय जाणार आहेत, लोअर एनर्जीचा ऑर्बिटल जर फिल झाला तर ते त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला जंप होणार आहेत. समजते हे? As you have learned about energy of a given orbital depend upon the effective nuclear charge. आत्ता आपण बघितलं होतं गेल्या लेक्चरला, काय म्हणलं होतं, एनर्जी ऑफ अ गिवन ऑर्बिटल कशावर डिपेंड आहे, डिपेंड अपॉन द effective nuclear charge and different types of the orbitals are affected to the different extent. ओके, ही जी लाईन आहे ती खूप महत्त्वाची आहे बरं का, ती लक्षात ठेवायचं. काय म्हणलेलं आहे, एनर्जी ऑफ अ गिवन ऑर्बिटल म्हणजे तुमचं ऑर्बिटल 1s असेल किंवा 2p असेल किंवा 3d असेल, हे जे ऑर्बिटल्स आहेत हे गिवन ऑर्बिटल, ह्यांची कशावर डिपेंड आहे, त्यांच्या इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे Zn इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवर डिपेंड आहे. आणि कशावर डिपेंड आहे, द डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्बिटल. इथं एस ऑर्बिटल आहे, इथं पी ऑर्बिटल आहे, इथं डी ऑर्बिटल आहे, आणि ते ऑर्बिटल न्यूक्लिअर इफेक्ट किती प्रमाणात अफेक्ट करू शकतात ह्याच्यावर अवलंबून आहे. समजतंय सगळ्यांना? ओके. Thus, there are no single ordering of energy of orbital which will be universally correct. त्यामुळं आपण काय सांगतो, अशी कुठलीही ऑर्डर नाही आहे, एक सिंगल ऑर्डर नाही आहे की ज्याच्यामुळं सगळीकडे ती ॲक्सेप्ट होईल असं नाही आहे. वर खाली हा ऑर्बिटल्स होऊ शकतात, जसं त्याची एनर्जी कमी जास्त होईल त्याप्रमाणे. समजते हे तुम्हाला? So there is no single ordering of energy of orbital which will be universally correct for the all atoms. Okay, समजते सगळ्यांना? Next, however, following order of energy of orbital is extremely useful. आता ही जी ऑर्डर आहे ती लक्षात ठेवायची. जसं आपण शाळेमध्ये, आपण नवीन बाळाला जर शाळेमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण काय घालतो, पहिल्यांदा प्ले ग्रुपला घालतो. प्ले ग्रुपची लेवल कंप्लीट केली की तो काय घालतो, सिनियर के जी, UKG असं
मग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि 10वीपर्यंत जातो. ही आपली स्टेप बाय स्टेप झाली. तसंच ही जी ऑर्डर आहे ती एक्स्ट्रीम युजफुल म्हणजे काही प्रमाणात आपल्याला युजफुल आहे, पण ही युनिव्हर्सलीच करेक्ट असेल असं आपण सांगू शकत नाही. तर काय ऑर्डर आहे सांगा बघा, हे लक्षात ठेवायचं आहे बरं का. 1s 2s ही काय झालं, 1s आहे म्हणजे ह्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे. 2s 2p ह्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे. 3s 3p ह्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे. ह्याचा 4 आहे, ह्याचा 3 आहे. बरोबर आहे. ही जी प्रिन्सिपल क्वांटम नंबर जसं वाढेल तसं तसं त्याची ॲटॉमिक एनर्जी पण वाढलेली. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या सिरीजमध्ये सगळ्यात कमी लोएस्ट एनर्जी कोणाची आहे, 1sची आहे. ओके, समजतं तुम्हाला. तर ही ऑर्डर लक्षात ठेवायची. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d. आता इथं म्हणा 3p नंतर 4s कसं काय आलेलं आहे ते पुढं तुम्हाला ह्याचं आन्सर देण्यात येईल. नंतर 4s 3d 4p 5s 4d 5p 4f 5d 6p आणि 7s. ओके, समजतं तुम्हाला हे सगळ्यांना. सो द ऑर्डर मे बी रिमेन बाय युजिंग धिस मेथड. आता ती जी ऑर्डर आहे, आपण जी ही ऑर्डर बघितली आहे तिला समजण्यासाठी काय करायचं आहे, ही डायग्रॅम जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला काय होणार आहे, ते इझिली ती ऑर्डर लक्षात राहणार आहे. समजतं तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे बघा तुम्हाला. पहिला कुठला आहे, 1s. 1s नंतर दुसरा ऑर्बिट कुठला आहे, 2s. 1s नंतर कोण आहे, 2s. 2s नंतर तो कुठं गेलेला आहे, 2pला गेलेला आहे, दिसतोय. 2p नंतर 3s. 3s नंतर कोण आलेलं आहे, 3p. 3p नंतर 4s. 4s नंतर कोण आलेलं आहे बघा, 4s नंतर 3d. 3d नंतर 4p. 4p नंतर कोण आलं आहे, 5s. 5s नंतर कोण आहे, 4d. 4d नंतर 5p आणि 5p नंतर कोण आहे, 6s. कोण आहे, 6s. ओके, 6s नंतर 4f आहे. तर ही जी सिरीज दिली ना तुम्हाला इथं, त्याच्यानंतर कोण आहे, 5p आणि 4fच्या मध्ये इथं जो कोण आहे तो इथं लिहायचा राहिलेला आहे त्यांचा, तर तुम्ही तेवढं मेन्शन करा. इथं कोण आहे, 6s आहे. इथं कोण आहे, 6s. 5p आणि 4fच्या मध्ये इथं 6 आहे, तेवढं लिहा तुम्ही. त्यामुळं ड्रॉ द ऑर्डर ऑफ फिलिंग ऑफ ऑर्बिटल्स बाय अबाउट प्रिन्सिपल डायग्रॅम म्हटलं की तुम्हाला ही डायग्रॅम काढावी लागेल. फार सोपी आहे. सगळ्यांदा पहिल्यांदा काय करायचं आहे, 1s 2s 3s 5s 4s 5s 6s 7s हे इथपर्यंत लिहायचं आहे. नंतर 4pचं कुठपर्यंत लिहिणार आहे, 7p पर्यंत. डीचं कुठपर्यंत लिहिणार आहे, 6d. आणि एफचं कुठं लिहिणार आहे, 5f पर्यंत लिहिणार आहेत. समजतं हे. जसं आपण रांगोळी काढताना टिपके कसं काढतो तसं हे काय करायचं आहेत, ऑर्बिटल्स लिहायचे आहेत. आणि हे बघा, हे बाणिंग कसे दाखवलेले आहेत, प्रत्येकाचा बाण हा एकाच दिशेने खाली दाखवलेला आहे आणि नंतर इथं प्रत्येक वेळेस कर्व केलेला आहे, दिसतंय. अगदी सोपी डायग्राम आहे, ही काढायची आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स तुम्ही विसरायचा नाही. हा तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहाल तेव्हा हा उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. आणि आपण ऑलरेडी शिकले होतो, कारण एस ऑर्बिटमध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम किती बसू शकतात, 2. पीमध्ये किती बसू शकतात, 6. डीमध्ये किती बसू शकतात, 10. आणि एफमध्ये किती बसू शकतात, 14. आता हे 2, 6, 10 आणि 14 कसे इलेक्ट्रॉन्स आहेत आपण हे पुढे बघणार आहोत. समजते तुम्हाला. ठीक आहे. अबाउट प्रिन्सिपल समजलं. काय म्हणतात बघा, द ऑर्डर ऑफ रिमेनिंग बाय युजिंग दिस मेथड इन द फॉर्म स्टार्टिंग फ्रॉम द काय सांगितलेलं आहे, द टॉप अँड डायरेक्शन ऑफ द ॲरो गिव्ज ऑर्डर ऑफ फिलिंग ऑफ द ऑर्बिटल्स, दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम राईट टॉप टू बॉटम लेफ्ट.
with respect to the placement of the outermost valence electron in the remarkable accurate for all atoms. For example, valence electron in potassium must be chosen between. आता ह्या जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आता आपण डेफिनेशन बघितली. काय म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला काय म्हणलेले आहेत आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. पोटॅशियम मस्ट हॅव द चूजन बिटवीन. त्याचा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो 3D किंवा 4s ऑर्बिटलमध्ये असू शकतो. अँड द प्रिडिक्टेड बाय द सिक्वेन्स इट इज फाउंड इन द 4s ऑर्बिटल. तो आणि प्रिडिक्ट केला आपण, जर डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर आपल्याला तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे सापडतो? 4s मध्ये सापडतो. The order should be the assumed to be rough guide of the feeling of energy. ही जी ऑर्डर आहे ती आपल्याला जस्ट एक रफ गायडन्स म्हणून दिलेली आहे. इन मेनी केसेस द ऑर्बिटल्स आर सिमिलर इन एनर्जी. अशा काही केसेसमध्ये काय सांगितले, ज्यांचे ऑर्बिटल्स ह्या सिमिलर एनर्जी आहेत अँड स्मॉल चेंज इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर, आणि त्यांच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये खूप छोटा फरक आहे. मे बी ब्रिंग अबाउट द चेंज इन द ऑर्डर ऑफ फिलिंग. त्यामुळे त्यांच्या ऑर्डर ऑफ फिलिंगमध्ये काय होते? बदल होऊ शकतो. आता हाच बदल तुम्हाला कुठे दिसणार आहे? पुढे दिसणार आहे. बघा इथे इथे काय झालेलं आहे? 3p नंतर 4s आलेलं आहे. कशामुळे आलेलं आहे? सेम एनर्जी लेवल त्यांची डायग्राम आहे आणि त्यांच्या ॲटॉमिक काय म्हटलेलं आहे ह्याच्यामध्ये? ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जास्ती काही फरक नाही आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे? त्यांची ऑर्डर ऑफ फिलिंग चेंज झालेली आहे. काय म्हणलं आहे बघा? इवन देन द अबाव सिरीज इज युजफुल गाईड टू द बिल्डिंग ऑफ द इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम प्रोव्हाइडेड दॅट रिमेंबर एक्सेप्शन मे बी अकर. ही जी ऑर्डर सांगितलेली आहे त्याच्यामध्ये एक्सेप्शन असू शकतात. हे ह्या अबाउज प्रिन्सिपलमध्ये सांगितलेलं आहे. अबाउज प्रिन्सिपल काय म्हणतो की इन अँड ग्राउंड स्टेट काय म्हणलेलं आहे? In the ground state of atom, the orbitals are filling in order of their increasing energy. हे लक्षात ठेवायचं आहे. ग्राउंड स्टेटमधला जो ॲटम आहे त्याचे ऑर्बिटल कसे फिलअप होणार आहेत? इन्क्रीजिंग लेवलनीच. ओके. आता नेक्स्ट आहे पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो हा? The number of electrons to be filled in a various orbital are restricted by the exclusion principle given by the Austrian scientist Wolfgang Pauli. Wolfgang Pauli. According to this principle, हा काय म्हणतो पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल? No two electrons in an atom can have the same set of 4 क्वांटम नंबर्स. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. काय म्हणलेलं आहे? असे कोणतेही 2 इलेक्ट्रॉन नाही आहेत कोणामध्ये? ॲटममध्ये, की ज्यांचा सेट 4 क्वांटम सेट नंबर हा सेम आहे. म्हणजेच n म्हणजेच आपला कुठला? n, l, m आणि लास्टवाला कुठला रे? 1/2 आणि हे सांगतो आपण तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि लास्टवाला कुठला आहे तो? स्पिन क्वांटम नंबर. ओके. हे चारीच्या चारी सेम क्वांटम नंबर कोणत्याही ॲटममधला 2 इलेक्ट्रॉनचे नसणार आहेत. म्हणजे 4पैकी कमीत कमी 3 जरी सेम असले तरी चौथा हा काय असणार आहे? वेगळा असणार आहे. हा व्हिडिओमध्ये पॉईंट क्लिअर केलेला आहे. काय म्हणतात बघा पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल? No two electrons in an atom can have the same set of 4 quantum numbers. No two electrons in an atom have the same set of quantum numbers. म्हणजेच काय? पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो? ह्याचं स्टेटमेंट काय आहे बघा? Only 2 electrons may exist in the same orbital and these electrons must have the opposite spin. आपण बघितलेलं आहे ॲटम्समध्ये ऑर्बिटमध्ये ऑर्बिटल्स असतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये जर आपण s ऑर्बिट बघितलं
समजा हा एस ऑर्बिटल बघितलं तर त्यामध्ये काय असणार आहे, 2च इलेक्ट्रॉन असणार आहेत. मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ ऑर्बिटल आपण बघितलेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याची स्पिन कशी आहे रे, अपोजिट स्पिन. दॅट इज दे आर फाउंड इन टू अपोजिट स्पिन. ओके, हा झाला काय, Pauli's exclusive principle. What is the statement for the Pauli's exclusive principle? Only 2 electrons may exist in the सेम ऑर्बिटल. हे 2च इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटमध्ये राहू शकतात. अँड दीज इलेक्ट्रॉन्स मे हॅव द अपोजिट स्पिन. त्यांची स्पिन कशी आहे, त्यांची ही स्पिन अपोजिट आहे. ही कशी स्पिन आहे, अपोजिट आहे. समजते हे सगळ्यांना? सो काय म्हणलेलं आहे, दिस मीन्स दॅट 2 इलेक्ट्रॉन कॅन हॅव द सेम व्हॅल्यू ऑफ 3 क्वांटम नंबर्स. दॅट इज N, L and ML must have the opposite spin of the quantum number, and the direction or the restriction imposed by the Pauli's exclusive principle on the number of electron in an orbital helps in the calculating the capacity of the electron present. काय म्हणलेलं आहे, टू बी प्रेझेंट इन अँड सबशेल. ह्या प्रिन्सिपलमुळे आपल्याला काय कळलेलं आहे की आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिटल इन हेल्प्स करायचं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ऑर्बिटल हेल्प्स टू कॅल्क्युलेटिंग द कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन टू बी प्रेझेंट इन अन सबशेल. एका सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात हे सांगायला कोणी हेल्प केलेलं आहे, पाउलीज एक्सक्लुझिव्ह. त्यांनी काय सांगितलेलं आहे, एका सब ऑर्बिटलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि त्या 2 इलेक्ट्रॉनची स्पिन कशी आहे, अपोजिट. ओके, फॉर एक्झाम्पल in a subcell 1s comprise 1 orbital and the maximum number of electron present in 1s orbital to be किती सांगितलेलं आहे, एस ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी किती सांगितलेली आहे, 2. बरोबर आहे. आणि पी मध्ये 6 कशी आली आहे बरं, आपण शेप्स ऑफ द पी मध्ये बघितलं तर PX, PY आणि PZ. ओके, हा एक ऑर्बिट आहे, ह्याच्यामध्ये किती मॅक्झिमम बसतात, 1, 2. हा ऑर्बिटल आहे, ह्याच्यामध्ये किती बसतात, 2. हा ऑर्बिटल आहे, ह्याच्यामध्ये किती बसतात, 2. हे सगळ्यांची टोटल झाली तर ह्या पूर्ण ह्याला आपण काय म्हणलेलं आहे, पी सब ऑर्बिट म्हणलेलं आहे. ह्या पी सब ऑर्बिटमध्ये किती टोटल इलेक्ट्रॉन आहेत, 6. बघा बरं कसे आहेत इलेक्ट्रॉन्स. 1, 2, 3, 4, 5, 6 आले का, 6 आपले इलेक्ट्रॉन. आणि हे जे ऑर्बिट आहेत ते कसे असणार आहेत, डिजनरेटेड आहेत, म्हणजे त्यांची सगळ्यांची एनर्जी ही सेम आहे, म्हणून आपण हे असे दाखवतो. बरोबर आहे, समजतं सगळ्यांना. पी ऑर्बिटल कसं दाखवतो आपण, डिजनरेटेड असं दाखवतो. 1, 2, 3. डी ऑर्बिटलमध्ये किती सांगितलं आपण, 5 आहेत, ते पण सेम आहेत, सेम एनर्जी लेवल आहेत. बरोबर आहे. प्रत्येक ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणून डी सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 10. तसंच एफमध्ये किती बसू शकतात, 14. कारण एफचे सब ऑर्बिटल किती आहेत, 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7मध्ये 7 आणि प्रत्येक ऑर्बिटलमध्ये किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. 7 गुणिले 2 किती झाले, 14. ओके, सो मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू बी 6 and 10 and so on. This can be summed up as the maximum number of electron in a shell with a principal quantum number n is equal to काय सांगितलेलं आहे 2 n raised to 2 सांगितलेलं आहे. बरोबर आहे. सो मॅक्झिमम इलेक्ट्रॉन, हे लक्षात ठेवायचं, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ शेल म्हणलेले, सबशेल म्हणलेलं नाही. इन अ शेल विथ अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू किती आहे, n इज इक्वल टू 2n². ओके, जर आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर किती आहे, 1 असेल तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात, 1 × 1² म्हणजे किती झाला,
सॉरी थांबा, काय झालेलं आहे आपल्या इन केस ऑफ काय म्हटलेलं आहे आपण, मॅक्झिमम नंबर ऑफ इन अ फर्स्ट शेल दॅट इज n इज इक्वल टू 1. तर फॉर्म्युला काय आपला 2n स्क्वेअर वेअर n इज इक्वल टू 1. 2 into 1 square is equal to 2. So in a principal quantum number 1 having the maximum electron किती आहेत 2. n is equal to 2 असेल तर maximum number of electron किती असणार आहे, n इज इक्वल टू 1 असेल तर मॅक्झिमम नंबर इलेक्ट्रॉन 2 आहेत. हां, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. n इज इक्वल टू 2 असेल तर कसं येणार 2 into 2 स्क्वेअर म्हणजे किती झाले 2 into 4 दॅट इज 8 इलेक्ट्रॉन्स. हां, म्हणजे इथं किती मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे n इज इक्वल टू असेल तर त्यामध्ये कोण सब ऑर्बिटल आहेत, s आणि p सब ऑर्बिटल आहेत. एस ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात 2, पी मध्ये किती बसतात 6, बरोबर आहे. 2 + 6 किती झाले 8. हां, समजते हे. तसंच इन केस ऑफ n इज इक्वल टू 3 त्याच्यामध्ये किती ऑर्बिटल आहेत एस पी आणि डी. तर बघा 2 अधिक 6 + 10 किती झाले 16 अधिक 2 18. बघा 18 येतात का ह्या फॉर्म्युल्याने. 2 into 3 स्क्वेअर n इज इक्वल टू 3 आहे ना. 2 into 3 स्क्वेअर किती झाले 2 into 9. 2 into 9 इज इक्वल टू 18. आले का बरोबर दोन्ही. हां, अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, मॅक्झिमम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन अ शेल हे लक्षात ठेवायचं. इन अ शेल इज इक्वल टू काय सांगायचं आहे, फॉर्म्युला काय आहे n into 2 raised to 2 2 into n raised to 2. कळते हे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट रूल आहे हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. दिस रूल deals with the filling of electrons into orbital belonging to the same subshell. काय म्हटलेलं आहे हंट्स रूल, काय म्हणतोय की हा रूल कशाशी रिलेटेड आहे, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू द ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू सेम सबशेल. म्हणजे ह्या ज्या सेम सबशेल असतील पीच्या PX PY PZ ह्या सबशेल सेम एनर्जीला आहेत. मग ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे भरणार आहेत, ह्याचं जे क्लिअरिफिकेशन आहे ते कोणी दिलेलं आहे, हंट्स रूल फॉर द मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ओके, काय म्हणतात बघा ते, ही स्टेटेड दॅट हंट्स रूल काय म्हणतो, नीट लक्ष द्या. हंट्स रूलची स्टेटमेंट काय, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ऑर्बिटल बिलॉंगिंग टू द सेम सबशेल्स कुठले P D आणि F म्हणजे डिजनरेटेड ऑर्बिटल्स डज नॉट टेक्स प्लेस until each orbital belonging to that subshell has got one electron each, that is it is singly occupied. म्हणजेच काय, जर असे हे जे 3 ऑर्बिटल असतील 1 2 3 तर माझ्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग ह्याचे मी डिस्ट्रीब्युशन कसं करू शकते, एका घरामध्ये 2 असंही करू शकते, बरोबर आहे, ठीक आहे. पण हे चुकीचं म्हणतोय. हंट्स रूल काय म्हणतोय की जर डिजनरेटेड ऑर्बिटल असतील तर काय म्हणायचं आहे, हे जर असे डिजनरेटेड ऑर्बिटल असतील 1 2 3 तर 6 इलेक्ट्रॉन मी ह्याच्यात कसं फिलअप करणार आहे, सगळा पहिल्यांदा 1 इलेक्ट्रॉन हा काय करणार आहे सगळ्या घरामध्ये जाणार आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये बसणार आहेत, समजलं. मग राहिलेले 3 इलेक्ट्रॉन परत ह्याच्याबरोबर पेअरिंग करणार, पहिल्या घरात, नंतर हे दुसऱ्या घरात, नंतर हे तिसऱ्या घरात, समजलंय. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, until each orbital belonging to that subshell has got a 1 electron each. म्हणजे ह्या 3 ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन पहिल्यांदा काय होणार आहे फिलअप होणार आहे आणि राहिलेले इलेक्ट्रॉन परत पेअरिंग करणार आहेत, समजले. ह्यालाच आपण काय म्हणतो, हाफ फील्ड म्हणतो. ह्यालाच काय म्हणतो, ह्या स्टेटला काय म्हणतो, हाफ फील्ड स्टेट म्हणतो. आणि ही पण कशी आहे, लोअर एनर्जी स्टेबल स्टेट आहे, पुढे तुम्हाला येणार आहे.
ओके. जर असं 5d ऑर्बिटल असतील, डी ऑर्बिटल असतील, हे 5d ऑर्बिटल असतील आणि आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन असतील, तर काय होणार आहे, काय होणार आहे, पहिल्यांदा एकच इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये जाणार आहे असा, आणि नंतर राहिलेले जे इलेक्ट्रॉन आहेत नंतर पेअरिंग करणार आहेत पहिल्यापासून. ठीक आहे, समजते हे तुम्हाला? सिन्स देअर आर द 3 p 5d and 7f orbital, therefore pairing of electron will be start from the pdf orbital enters with the 4th 6th and 8th electron respectively. It is observed that half filled and full filled degenerated set of the orbital acquire the extra stability. अंडरलाईन करा, ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हाफ फिल्ड आहे आणि जो फुल फिल्ड आहे डिजनरेटेड ऑर्बिटल हॅव द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. हाफ फिल्ड म्हणजे कोणाची, आता बघा पी ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतात, 6 बसू शकतात. मग मी ह्याच्यामध्ये 3 आहेत, म्हणजे हे काय झाले, ह्याचे ह्या स्टेटला आपण हाफ फिल्ड पी ऑर्बिटल म्हणतो, हाफ फिल्ड पी ऑर्बिटल म्हणतो. काय म्हणतो, हाफ फिल्ड पी ऑर्बिटल. आणि जर ह्या पी ऑर्बिटलमध्ये 6च्या 6 इलेक्ट्रॉन असतील, 1 2, अगोदर असं नाही भरायचं, 1 2 3, नंतर हा 4, हा 5 आणि हा 6, हा 6 इथे, ह्याला काय म्हणायचं, फुल फिल्ड पी ऑर्बिटल. ह्याला काय म्हणायचं, फुल फिल्ड पी ऑर्बिटल. समजते सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट, आता लास्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डेफिनेशन काय आहे बघा. तुम्हाला हे तिन्हीचे तिन्ही नियम समजलेत. फिलिंग ऑफ द ऑर्बिटल, त्यातला कुठला, अबाउस प्रिन्सिपल विच डिपेंड अपॉन द पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल, देन हंट्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अँड द अपोजिट स्पिन्स वगैरे. लास्टवाला आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम्स. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन टू ऑर्बिटल ऑफ ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इन टू ऑर्बिटल्स ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अंडरलाईन करून घ्यायचं आहे. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन into orbitals of an atom is called as electronic configuration. If one keep in mind the basic rule which is governed that is the filling of the different orbitals of atomic number, the electronic configuration of different atom can be easily right. Electronic configuration of different atom can be represented by in a two way. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 2 वेनी सांगू शकतो. s ऑर्बिटल, दॅट इज नोटेशन टाईपमध्ये, एसमध्ये किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, म्हणजे पीमध्ये किती आहेत 6, डीमध्ये किती आहेत 10, एफमध्ये किती आहेत 14. ह्याला काय म्हणलेलं आहे, नोटेशन टाईपमध्ये. मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, म्हणजे आपण लिहितो ना. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो, S1, हेलियमचं 1s2, लिथियमचं कसं लिहितो 1s2, 2s2, नंतर 2p1. हो की नाही, हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहोत 9वी 10वीमध्ये. ह्याला काय म्हणायचं, नोटेशन फॉर्म. ह्याला काय म्हणायचं, नोटेशन फॉर्म. आणि जर ऑर्बिटल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण, एस ऑर्बिटल असेल तर एकच चौकोन दाखवायचे, पी ऑर्बिटल असेल तर 3 दाखवायचे, डी असेल तर हे 5 डिजनरेटेड ऑर्बिटल दाखवायचे, आणि एफ असेल तर काय करायचे, 7 रखाने दाखवायचे. 7 कसे, 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा, असे हे 7 रखाने, 1 2 3 4 5 6 आणि 7. समजते हे सगळ्यांना? त्याला काय म्हणलेलं आहे, ऑर्बिटल डायग्राम म्हणलेलं आहे. द फर्स्ट नोटेशन, दॅट इज द नोटेशन टाईप. The subshell is represented by the respective letter symbol and the symbol of electron present in the subshell is dissipated as a superscript, that is A, B, C. The similar subshell represented for the different shell is differentiated by the writing the principal quantum number. आपण वेगवेगळे प्रिन्सिपल म्हणजे सबसेल वेगवेगळे असतील तर त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर पण वेगवेगळा असणार आहे.
The similar subshell represented different shells of the differentiated by writing the काय म्हणलेले आहे principal quantum number before the respective subshell. And the second notation, each orbital of the subshell is represented by the box and the electron presented by the arrow, that is upper is a positive spin, lower below is the negative spin. असं काही नाही आहे की आपण अप्परलाच पॉझिटिव्ह घेऊ शकतो किंवा डाऊनवर्ड साईडला निगेटिव्ह घेऊ शकतो, कुठलंही घ्यायचं पण ह्या दोघांची स्पिन कशी पाहिजे, अपोजिट स्पिन. नंतर काय सांगितलंय बघा, द ॲडव्हान्टेज ऑफ द सेकंड नोटेशन ओव्हर द फर्स्ट इज दॅट रिप्रेझेंटेड द ऑल क्वांटम नंबर्स. सेकंड ऑर्बिटल सेकंड ह्याच्याप्रमाणे जर आपण डायग्राम काढली म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आपल्याला काय होणार आहे की आपल्याला काय कळणार आहे, त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कळणार आहे, म्हणजे त्याची सगळी पूर्ण माहिती आपल्याला त्याच्यानुसार कळणार आहे. देन हायड्रोजन हॅज ओनली वन इलेक्ट्रॉन विच इज gone in the orbital with the lowest energy level, that is namely 1s orbital, and the electronic configuration of hydrogen atom is 1s1, meaning that is one electron in the orbital has the in a first shell in a first suborbital, that is in a s orbital, and have only one electron. Okay, then in second electron in the helium can be can be also occupies the 1s orbital because its electronic configuration is 1s2. As mentioned above, the two electrons differ from each other with the opposite spin. It can be seen the orbital diagram. आता जर दुसरा इलेक्ट्रॉन आला तर तो कुठे जाणार आहे, फर्स्ट ऑर्बिट मध्ये जाणार आहे, पण तो कुठे जाणार आहे, अपोजिट स्पिन मध्ये जाणार आहे. Then next one is the third electron of a lithium is not allowed to in a 1s orbital because of Pauli's exclusive principle. It is therefore taken the next available, namely 2s orbital. आता बघा ह्याच्यामध्ये हेलियम जो दोन इलेक्ट्रॉन आहेत ते एस ऑर्बिटल कंप्लीट केलेले आहेत, राहिलेला तिसरा इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे, नेक्स्ट ऑर्बिटमध्ये, ज्याची एनर्जी काय असणार आहे, हायर असणार आहे. अबज प्रिन्सिपल म्हणलेत ना, द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग काय असणार आहे, एनर्जी लेवल्स इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड. आता ह्याची कॅपॅसिटी संपली, आता तो कोण जाणार आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाणार आहे, दॅट इज 2s1 ऑर्बिटमध्ये जाणार आहे. ओके, देन the 2s orbital can be accommodated one more electron and the configuration of barium atom. आता बेरियम ॲटमचं किती असणार आहे, जर कॉन्फिगरेशन सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये किती आहे ॲटॉमिक नंबर त्याचा बेरियमचा 4 आहे. देअरफॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे, 1s2. याची कॅपॅसिटी संपली, तिसरा इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे, 2s मध्ये जाणार आहे. 2s मध्ये अजून किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, जर इथं एक इलेक्ट्रॉन घेतला तर 3 झाले, पण ह्या सुपर ऑर्बिटमध्ये अजून एक इलेक्ट्रॉन बसू शकतो आणि आपल्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे बसणार आहेत. ओके, हे तुम्हाला नीट समजायचं असेल तर ही डायग्राम बघा. बेरियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन इथे 2s मध्ये बसलेले आहेत. बोरॉनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 5. पहिला इकडे जाणार, दुसरा इथे जाणार, इथे 1s2 ची कॅपॅसिटी संपली. नंतर तिसरा कुठे जाणार, 2s मध्ये जाणार. चौथा कुठे जाणार, 2s मध्ये जाणार, कारण त्याचे 2 इलेक्ट्रॉन भरलेले आहेत आता, म्हणजे हा 2s झाला. आता पाचवा इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे, त्याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवलला, म्हणजे कुठं, 2p मध्ये. 2p ची कॅपॅसिटी किती आहेत अजून, ह्याच्यामध्ये अजून 5 इलेक्ट्रॉन बसू शकतात. आता कार्बन बघा, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s 2s 2p2 2s2 2p2 आहे का, 2p2. देन नायट्रोजन, जसं जसं इलेक्ट्रॉन वाढत जाईल तसं तसं पहिल्यांदा ते काय होणार आहेत, पहिल्यांदा p हा फिल करणार आहेत आणि नंतर राहिलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो नंतर ह्याच्याशी पेअरिंग करणार. इथे बघा, इथं पेअरिंग झालेलं आहे, इथं पेअरिंग झालेलं आहे. आता हा कम्प्लिटली फिल काय झालेला आहे, p ऑर्बिटल झालेलं आहे. समजते हे सगळ्यांना. नेक्स्ट, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इलेमेंट लाईक अ सोडियम, दॅट इज सोडियमचं किती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 2s2 2p6 3s1. किती आहेत बघा, 6 अधिक 2 8 8 अधिक 2 10 10 अधिक 1 किती झाला हा, 11. म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11.
बरोबर झाले 11. नंतर ऑर्गॉन, ऑर्गॉनचं बघा इथे 1s2 2s2 2p6 10, नंतर 3s2 किती झाले 12 3p6 18, ॲटॉमिक नंबर 18. बरोबर हे जे इलेक्ट्रॉन असे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. फॉलोज द एक्झॅक्ट सेम पॅटर्न ऑफ द इलेमेंट लाईक अ लिथियम टू निऑन. जसंच आपण सोडियम टू आर्गॉन जर इलेक्ट्रॉन फिलिंग करायचं म्हटलं, जसं आपण लिथियम टू निऑन केलेलं आहे तसंच काय होणार आहेत इलेमेंट ॲड होणार आहेत. फक्त ह्याच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहेत, पहिले 2s आणि 2p मध्ये ऑर्बिटमध्ये फिल झाले. आता काय झालं, जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढेल तसं तसं काय होणार आहे, त्याचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर पण वाढणार आहे. म्हणजे आता सोडियम टू ऑर्गॉन जर आपल्याला फिलअप करायचं असेल तर काय सांगितलेलं आहे 3s आणि 3p मध्ये आपल्याला व्हॅरिएशन दिसणार आहे. ओके, नेक्स्ट पुढे काय म्हणलेलं आहे बघा, दिस प्रोसेस कॅन बी सिम्प्लिफाईड इफ वी रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट टू शेल बाय द नेम दॅट इज न्यूऑन. हे प्रत्येक वेळेस आपल्याला 2s 2p 2p हे लिहिण्यापेक्षा काय करायचं, आपण शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा कंडेन्स फॉर्ममध्ये लिहायचं. देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम, देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम काय होणार आहे, सोडियमचं किती आहे ॲटॉमिक नंबर 11, निऑनचं किती ॲटॉमिक नंबर 10. म्हणजेच सोडियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल, सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज इक्वल टू काय असणार आहे, इन स्क्वेअर ब्रॅकेट निऑन आणि नंतरचा ऑर्बिट कुठला आहे 3s1. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर असेल 1s2 2s2 आणि 2p6. हे जास्त परत एक वेळेस लिहिण्यापेक्षा आपण हा न्यूऑन ह्याच इलेमेंटचं नाव लिहून पुढे त्याच्या पुढचा जो ॲटम आहे तो लिहिला तर त्याला काय म्हणतात, कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. तसंच ऑर्गॉनचं पण आपण लिहू शकतो, इथं लिहिलेलं आहे बघा ऑर्गॉनचं. नेक्स्ट, द इलेक्ट्रॉन इन द कम्प्लिटली फिल्ड शेल आर नोन ॲज अ कोर इलेमेंट्स. आता हे जे आहेत की नाही हे ह्याला काय म्हणायचं, कोर इलेक्ट्रॉन म्हणायचं. आणि हे जे आउटर शेल आहे त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. किती आहेत इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 8 आहेत. समजते हे तुम्हाला. आणि इथं किती आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सोडियममध्ये, किती आहेत 1. कोर इलेक्ट्रॉन किती आहे सोडियमचं आहे ते 10, कारण निऑनचं किती आहे 10. समजते तुम्हाला. सो द इलेक्ट्रॉन्स इन द कम्प्लिटली फिल्ड शेल आर नोन ॲज अ core element. The electrons in the completely filled shell are known as the core elements, and the electrons that are added to electronic shell with the highest principal quantum number are called as a valence electron. For example, काय म्हणलेलं आहे बघा, for example the electrons in neon are the core electrons and the electrons from sodium to argons are the valence electrons. And in the potassium and calcium 4s orbital being a lower energy level than that of the 3d orbitals. हे लक्षात ठेवायचं. in potassium and calcium 4s orbital being lower energy than that of the 3d orbital, it is occupies 1 and 2 electron respectively. as काय म्हणलेलं आहे, ॲज न्यू पॅटर्न इज फॉलोड बिंग विथ द स्कॅन्डियम 3d ऑर्बिटल बिंग लोअर एनर्जी लेवल दॅन दॅट ऑफ द 4p ऑर्बिटल इज फिलिंग फर्स्ट कॉन्स्टिक्युएंटली. आता स्कॅन्डियममध्ये जर जायचं असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं असेल तर 3d ऑर्बिटल हा काय झाला आहे, लोअर एनर्जी लेवलला झाला आहे, कोणापेक्षा 4p पेक्षा. ओके, देन कॉन्स्टिक्युएंटली इन द नेक्स्ट 10 element that is scandium 2 titanium vanadium chromium manganese iron cobalt nickel copper and zinc, these are the 5d orbitals are progressively occupied. We may be puzzled that by the fact of chromium and copper have the 5 and 10 electrons in 3d orbitals rather than the 4 and 9 of as their position would be indicated. आता हे जर तुम्हाला समजायचं असेल तर तुमच्यासाठी काय करायचं आहे, आपण इथं एक चार्ट दिलेला आहे.
बघा, हा तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. आपण डिस्कस करतोय ते क्रोमियम आणि कोबाल्ट हे जे दोन इलेमेंट आहेत ते काय करतात, अनयुज्युअल आपल्याला काय दाखवत आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात. जर आता आपल्याला बघायचं असेल तर क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 24. इथे दिसतोय तुम्हाला 24. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक जर कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण, इथं मी लिहिते क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 1s2, किती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर, 24. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, किती झाले, 18, 19, 20 आणि 21, 22, 23 आणि 24. अजून 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे 6 इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहेत सांगा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p नंतर कुठल्या ऑर्बिटलला आपण बघितले अबॉज प्रिन्सिपल नंतर, 4s2. आता इथे झाले 2, राहिले किती, 4 कुठे जाणार इथे, 3d4. ओके, 3d4 मध्ये जाणार. तर आपण मगाशी एक वाक्य बघितलं होतं, तुम्हाला आठवतंय, हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड ऑर्बिटल्स हॅव द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. तर आता इथे बघा, हा काय आहे, 4s2 हा काय आहे, लोअर एनर्जी लेवल आहे, कोणापेक्षा, 3D पेक्षा, बरोबर आहे. मग काय होतं, हा लोअर एनर्जीला काय आहे, आपण गेल्या वेळेस लेक्चरला 2 लेक्चर खाली काय बघितलं होतं, देअर इज द इंटरन्यूक्लियर रिपल्शन. त्यामुळं हा काय झालेला आहे, देअर इज अ इंटरन्यूक्लियर रिपल्शन बिटवीन 3p अँड 3D, म्हणून काय झालेलं आहे, ते 3p पासून लांब गेलेलं आहे. आणि 4s जरी ह्याचा क्वांटम नंबर जरी जास्त असला तरी एसची एनर्जी लेवल रिपल्शन कमी असल्यामुळे हा काय आहे, लोअर एनर्जीला आहे, म्हणून तो 3D पेक्षा खालच्या एनर्जी लेवलला आहे, म्हणून 4s2 इथं आहे. हे समजलं. नंतर इथे बघा, डीला हाफ फिल करण्यासाठी कितीची गरज आहे, 1 इलेक्ट्रॉनची, म्हणजे डीचं टोटल किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 10, आणि त्याचा हाफ म्हटलं तर काय म्हणतो आपण, D5, बरोबर आहे. मग आता इथे D5 कम्प्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1. मग 4s काय करतो, हा 4s त्यातला 1 इलेक्ट्रॉन हा काय करतो, डीला देतो, आणि इथे काय राहतं, आता आपण बघितलं होतं क्रोमियमचं किती सांगितलेलं ॲटॉमिक नंबर आपला त्याचा क्रोमियमचा 24 आहे. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, नंतर काय सांगितलं, 4s2 आणि 3d4. आता 3Dला जर हाफ फील्ड स्टेबल कॅपॅसिटी पाहिजे असेल तर काय करू शकतो, तो हा जो 4s मधला इलेक्ट्रॉन काय करू शकतो, इकडे जाऊ शकतो, जम्प करू शकतो किंवा उधार घेऊ शकतो. त्यामुळे किती झालं इथे, मग जर असं जम्प केला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे बाकीचं सगळं सेम राहणार आहेत, फक्त बदल कुठं होणार आहे, 4s1 आणि 3d5. आता इथे बघा, एसमध्ये ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम बसू शकतात. इथं जर एक आलं तर ह्याचं पण काय झालं, हाफ फील्ड झाला, आणि डीचं काय झालं, इथे डीचं पण हाफ फील्ड झालेलं आहे. म्हणून ही जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, कशामुळे, हे एक्सेप्शन केसमुळे. तर ही स्टॅबिलिटी काय असणार आहे, ही स्टॅबिलिटी ह्या क्रोमियमची जास्त दाखवणार आहेत. सिमिलरली कॉपरचं पण ॲटॉमिक नंबर किती आहे, कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29. जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर कसं येणार आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d9 असं असेल. तर आता बघा, हे फुल कंप्लीट करायला डीला कितीची इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1ची, म्हणून काय करतो, 4s मधला 1 इलेक्ट्रॉन, लोअर एनर्जीचा इलेक्ट्रॉन हायर एनर्जीमध्ये जाणार आहे, 4s1. हे बाकीचे सगळं सेम राहणार आहे, फक्त एक्सेप्शन काय राहायचं, 4s1, 3d10. हे काय झालं, मोर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. समजले, दीज आर द एक्सेप्शन केस, म्हणून त्याला आपण इथे स्टार केलं, दिसतं इथे स्टार केलेलं. समजते सगळ्यांना. असं का झालं, कारण हाफ फिल आणि फुल फिल हे जे सांगितलं इलेमेंट ते कसे आहेत, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत. समजले सगळ्यांना हे. नंतर काय म्हटलेलं आहे बघा, इथपर्यंत आलं होतं आपण. न्यू पॅटर्न फॉलोज बिलॉंगिंग टू द काय सांगितलेलं आहे, द 3D ऑर्बिटल बिंग लोअर एनर्जी दॅन दॅट ऑफ द p ऑर्बिटल अँड इज फील्ड फर्स्ट कॉन्सिक्युएंटली.
and in the next element, that is cadmium, titanium, vanadium, chromium, manganese, Fe, cobalt, nickel and copper, zinc, they are the first fill the 5 3d orbital progressively. आणि काय सांगितलेलं आहे here, we may puzzle by the fact of chromium and copper have the 5 and 10 electrons in 3d orbitals rather than 4 and 9. 4 च्या ऐवजी किती तर काय असणार आहे 5 आणि 9 च्या ऐवजी किती असणार आहे 10. and indicate with the 4s काय सांगितलेलं आहे 4s orbital, and the reason that the fully filled orbital and half filled orbital have the extra stability. thus म्हणजे अशी जर कंडिशन असेल कुठं एखाद्या ऑर्बिटमध्ये P3चा ऑर्बिट असेल तर तो स्टेबल आहे, P मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत तो पण स्टेबल आहे, म्हणजे हा हाफ फील्ड असणार आहे, हा फुल फील्ड असणार आहे. P3 असेल तर हाफ फील्ड, P6 असेल तर फुल फील्ड. तसंच D5 असेल तर हाफ फील्ड हा पण स्टेबल आहे आणि D10 असेल तर हा पण हाफ फील्ड आहे. नंतर F7 असेल तर ही पण स्टेबल कंडिशन आहे आणि F14 असेल तर ही पण स्टेबल कंडिशन आहे, तेच इथं दाखवलेलं आहे. Then chromium and copper therefore adapted D5 and D10 configuration. त्यालाच आपण एक्सेप्शन केस म्हटलेले आहे. With the saturation of 3d orbital, the filling of the 4p orbital start at the gallium and it is completely at the krypton. मग 4p कुठून चालू होतं गॅलियम पासून ते क्रिप्टॉन पर्यंत सांगितलेलं आहे. In the next 18 element, rubium and xenon completed the 4s 4d आणि 4p orbital. सिमिलर टू 4s 3d आणि 4p ऑर्बिटल जे आपण पाठीमागे बघितलेले आहेत. क्रोमियम स्कँडियम टू काय झिंकपर्यंत बघितलेले आहेत. ओके, देन कम्स टू द टर्न ऑफ द 6s ऑर्बिटल इन सीझियम अँड द बॅरियम. द ऑर्बिटल कंटेन 1 and 2 इलेक्ट्रॉन रिस्पेक्टिवली. देन द लॅथिनाइम to mercury, the filling of the electron takes place, that is 4f and 5d orbital. after this काय सांगितलेलं आहे, आफ्टर दिस काय म्हणलेलं आहे फिलिंग ऑफ 6p, देन 7s and finally 5f and 6d orbital takes place. And the elements after the uranium are short lived and all the orbitals are produced artificially. And the electronic configuration of the known elements काय सांगितलेलं आहे as determined by the spectroscopic method. One may ask about the utility of knowing the electronic configuration. काय उपयोग आहे आपल्याला? Because the modern approach of the chemistry in fact depend upon the almostly the electronic distribution to the understand and explain the chemical behavior. What is the use of electronic configuration? Due to the understand and explain the chemical behavior. That's why we are need the electronic configuration. For example, question like why 2 or more atoms combine to form a molecule, why some elements are metals, why while others are non-metals, why elements like helium, argon are non-reactive element but like halogen are reactive. The simple explanation from this electronic configuration we can give it. These questions have the no answer for the Daltonian model of the atoms and detailed understand by the electronic structure of atom. Therefore it is very essential काय म्हटलेले very essential for getting the insight of two various aspects of a modern chemical knowledge. Okay, then stability of completely filled and half filled subshell. The ground state electronic configuration of an atom always corresponding to the state of the lowest total electronic energy. The electronic configuration of the most of the atom followed the basic rule. However, in certain elements such as the copper and chromium, where the two subshells, that is 4s and 3d, differ in slightly in their energy, so they can be shift their electron. Okay, so electron shift from the lower energy level, that is 4s, to the higher energy level 3d, provided such a shift of result in all orbitals of subshell of higher energy greater rather completely filled or half filled. म्हणजे हे शिफ्टिंग कशासाठी होणार आहे कम्प्लिटली किंवा हाफ फील्ड होण्यासाठी हे काय होणार आहेत एकमेकापासून शिफ्ट होणार आहेत. पण शिफ्टिंग कसं होणार आहे लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. देअरफॉर 3d5 4s1, 3d5 4s1 and 3d10 4s1 respectively, not the 3d4 4s2 and 3d9 4s2. It has been found that there is the extra stability associated with these electrons. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे
स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे दिलेत ना पुस्तकामध्ये, हे जरा वाचून घ्या, एकदम सोपं आहे. एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स. एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन हा की नाही, हा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे हा कुठपर्यंत जंप करू शकतो, याला किती घर आहेत, इकडे 1 2 3 4. ओके. तसंच हा बघा, हा एक इलेक्ट्रॉन इथे पण जाऊ शकतो, इथे पण जाऊ शकतो, इथे पण जाऊ शकतो, इथे पण जाऊ शकतो. तसं दुसऱ्या इलेक्ट्रॉनला किती जागा आहेत, तो इकडे जाऊ शकत नाही. लोअर एनर्जी लेवल आहे, लोअर एनर्जी लेवल आहे. आपण म्हटलं लोअर एनर्जी टू हायर एनर्जी, ही लोअर एनर्जी आहे. इथून इकडे जाऊ शकत नाही तो. हायर एनर्जी टू लोअर एनर्जी जाऊ शकत नाही. तो कसं जाणार आहे, हायर एनर्जी. इथून त्याला इथे एक जागा, इथे एक जागा, इथे एक जागा आहे. नंतर हा तिसरा इलेक्ट्रॉन, त्याला किती एक्सचेंज होऊ शकतात, इथे आणि इथे 2. ठीक आहे. सो दिस इज द पॉसिबल एक्सचेंज फॉर द D5 कॉन्फिगरेशन. हे जरा तुम्ही वाचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपला हा संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला केमिकल बॉन्डिंग, तो आपण चालू. सो गाईज, टू बी प्रिपेअर फॉर द केमिकल बॉन्ड्स. आणि तुमचं होमवर्क काय असणार आहे, तुमचा होमवर्क आहे आजच्यासाठी की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे की नाही, इन द नोटेशन फॉर्म. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द नोटेशन फॉर्म 1 to 30 पर्यंत लिहायचं आहे. काय होमवर्क आहे, एक अशा प्रकारे हा ऑर्बिटल फॉर्म झाला आणि नोटेशन फॉर्ममध्ये कसं लिहिणार आहेत बघ. मी एक एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. आता एक्झाम्पल दाखवते. लिथियमचं जर घ्यायचं असेल, लिथियमचा अटॉमिक नंबर 3 आहे. इन द नोटेशन फॉर्म 1s2 2s1, बरोबर आहे. आणि ऑर्बिटल फॉर्ममध्ये सेम त्याच्याच खाली लिहायचं आहे 1s2 आणि हा आहे 2s1. अशा फॉर्ममध्ये कितीपर्यंत लिहिणार आहात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 1 to 30 इलेमेंट्स. आणि मला परत काय करायचं आहे, ईमेल आय डीला पाठवायचं आहे. ईमेल आय डी मी ग्रुपवर टाकलं जाईल. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.